नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. खुद्द अजित पवार यांची ही अर्थसंकल्प सादर करण्याची 11वी वेळ होती. म्हणजे राज्यामध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी आत्तापर्यंत 13 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि या विक्रमापासून अजित पवार फक्त 2 या संख्येने मागे आहेत. आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की हा जो विक्रम आहे वानखेडे यांचा, तो अजितदादा या टर्ममध्ये म्हणजे 2024 ते 29 या टर्ममध्ये नक्कीच तो मोडून काढतील. तर ठीक आहे, हे अजित पवारांचं झालं. पण या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं याचा उहापोह, याचा एक लेखाजोखा आपण घेणार आहोत. यातली सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट होती की लाडकी बहीण या योजनेचं काय होणार. कारण निवडणुकीच्या तोंडावरती सरकारनं ही योजना आणलेली होती. राज्यात महायुतीला जे दैदिप्यमान यश मिळालं, न भूतो न भविष्यती असं यश मिळालं, त्या यशामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा होता. प्रत्येक महिलेला जवळपास 1500 रुपये प्रति महिना देण्याचा जो सरकारनं उपक्रम चालू केला, त्याला महिलांनी भरभरून साथ दिली. आता या 1500 रुपयाचे आम्ही लवकरच 2100 रुपये करू आणि एप्रिल 2025 पासूनच ते पैसे वाढीव पैसे मिळतील, असं देखील महायुतीचे नेते बोलत होते. पण या अर्थसंकल्पात तशी कोणतीही घोषणा झालेली नाहीये. म्हणजे महिलांना जे 1500 रुपये मिळणार होते तेवढेच पैसे आता त्यांना पुढच्या काही वर्षभरासाठी मिळणार आहे. आणि याचं कारण सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय जोरदार युक्तिवाद केला. त्यांचं म्हणणं असं होतं की लाभार्थ्यांच्या ज्या योजना आहेत आणि प्रत्यक्षामध्ये सरकारला विकास कामांसाठी हवा असणारा निधी, याचा ताळमेळ, याचं तारतम्य आम्हाला पाळायचं होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये जी तूट होती ती आम्हाला वाढू द्यायची नव्हती. त्यामुळं आम्ही सध्या तरी महिलांसाठीच्या लाडक्या बहीण या योजनेमध्ये आम्ही कोणतीही वाढ करणार नाही. दुसरी गोष्ट अशी होती की अनेकांना असं वाटत होतं की या योजनेसाठी, म्हणजे जेव्हा गेल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा झाली तेव्हा असं अनेकांना वाटत होतं की सरकारला जवळपास 50,000 कोटी रुपये यासाठी खर्च करावे लागतील. प्रत्यक्षात आता अर्थसंकल्पामध्ये असं स्पष्ट झालेलं आहे की फक्त 32,000 कोटी रुपयांचाच खर्च सरकारला करावा लागला होता आणि त्याच्यामध्ये फक्त 2,000 कोटी रुपयांची वाढ या नवीन वर्षासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील वर्षभरासाठी तरी फक्त 1500 रुपयेच आता मिळणार आहेत. आता हा निर्णय चांगला की वाईट, आता विरोधकांनी स्वाभाविकपणे या निर्णयावरती टीका केलेली आहे की लाडक्या बहिणींची या भावांनी फसवणूक केलेली आहे. जेव्हा ही योजना आली होती तेव्हा अनेक अर्थतज्ज्ञ, पत्रकार असं म्हणत होते की अशा योजनामुळं, रेवडी कल्चरमुळं महाराष्ट्राची अधोगती होऊ शकते, विकास कामांना पैसे राहणार नाहीत, अनेक योजना गुंडाळून ठेवाव्या लागतील आणि जवळपास ते तसंच होतं. तुम्हाला आता माहिती आहे की राज्यातील ठेकेदारांची, कंत्राटदाराची तब्बल 90,000 कोटी रुपयांची बिलं देणं बाकी आहे. म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी जे काम केलेलं आहे त्याची देखील बिलं त्यांना मिळालेली नाही आहेत आणि त्यासाठी ते आंदोलन करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारची आर्थिक ओढाताण होत होती. त्यामुळं स्वाभाविकपणे महिलांच्या निधीमध्ये कोणतीही वाढ सरकारनं सध्या तरी टाळलेली आहे. दुसरी महत्त्वाची घोषणा अपेक्षित होती की ज्याच्यावरती सोशल मीडियातनं प्रतिक्रिया येत होत्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. पण त्याबद्दल देखील अजित पवार आणि फडणवीस सरकारनं मौन बाळगलेलं आहे. उलट जलयुक्त शिवार आणि नदी जोड योजना याच्यावरती या सरकारनं मोठा भर दिलेला आहे. नदी जोड योजनेचं एक मोठं स्वागत खरं तर करायला हवं. कारण उत्तर महाराष्ट्रातील, त्यातही गोदावरी खोऱ्यातील अनेक महत्त्वाच्या नदी जोड प्रकल्पाचं काम सरकारनं हाती घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी तब्बल 16,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मला वाटतं हे या अर्थसंकल्पाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याचा सगळा फायदा मराठवाडा आणि विदर्भाला होणार आहे की जिथली शेती ही कमी पावसामुळे, दुष्काळामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळं हा एक लॉंग टर्मसाठीचं एक मोठा निर्णय सरकारनं या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसून येतो आहे. बाकीच्या ज्या घोषणा आहेत त्याच घोषणा ज्या निवडणूक काळात केलेल्या होत्या त्याची पुनरुक्ती सरकारने केलेली आहे. म्हणजे पुणे मेट्रोचा विषय असेल तर पुणे मेट्रोला आधीच मंजुरी दिलेली होती, फक्त आम्ही आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे, असं एक वाक्य
याच्यामध्ये जोडण्यात आलेला आहे. मुंबईसाठी मात्र जोरदार घोषणा केलेली आहे. मुंबईमधलं जे नवी विमानतळ आहे ते येत्या वर्षाअखेरीपर्यंत सुरू होऊ शकतं. ही एक मोठी अचिव्हमेंट मला वाटतं महाराष्ट्रासाठी राहू शकते. हा सगळा खर्च भागवण्यासाठी सरकारनं करांमध्ये नक्की कोणत्या करांमध्ये वाढ केलेली आहे हे देखील आता आपल्याला पाहावं लागणार आहे. यातला जो करांमध्ये सरसकट काही फार मोठी वाढ नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की GST मधनंच राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो आणि जे सरकारच्या हातामध्ये होतं म्हणजे परिवहन खातं, त्या परिवहनमधलेच काही निर्णय करवाढीसाठी घेण्यात आलेले आहेत. त्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे की जे आता आज EVचा आजकाल फार मोठा बोलबाला आहे आणि इलेक्ट्रिकल व्हेकलचा, आणि या इलेक्ट्रिकल व्हेकल जवळपास करमुक्त होत्या आणि आता मात्र ज्या 30 लाख रुपयांपेक्षा मोठ्या किमतीच्या गाड्या असतील त्या सर्वांना आता 6% दरानं मोटर वाहन कर भरावा लागणार आहे. म्हणजे जवळपास 6% ही गाडी आता महाग होणार आहे. म्हणजे 30 लाखाची जर गाडी असेल तर त्याच्यावरती 6% म्हणजे 1,80,000 या गाड्यांची मिनिमम किंमत वाढणार आहे. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार ज्या छोट्या गाड्या आहेत, जो छोटा ग्राहक गाड्या घेतो आहे त्याच्या किमती 30 लाखापेक्षा कमीच आहेत. पण जर कुणी लक्झरीमध्ये गेलं, कुणी BYDमध्ये गेलं, कुणी मर्सिडीजमध्ये गेलं, कुणी BMWमध्ये गेलं EV कार घेण्यासाठी, तर साहजिकपणे त्यांना आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. दुसरी सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी CNG आणि LPG जी वाहनं आहेत त्याच्यावरती देखील याच्यामध्ये वाढ केलेली आहे की जी 6% जो दर होता CNGवरती तो आता जवळपास त्याच्यामध्ये 1% वाढ केलेली आहे, ती 7% झालेली आहे. आणि LPGवरती जवळपास 9% म्हणजे 8% ऐवजी तो 1% असा तो कर वाढणार आहे. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की जी बांधकामासाठी जी काही कॉम्प्रेसर लागतात, क्रेन्स लागतात, एस्केवेटर्स लागतात, प्रोजेक्ट्स लागतात, तर त्याच्यामध्ये देखील मोटर वाहन करामध्ये 7% दरानं त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. हलक्या वाहनांवर देखील साधारणपणे 1% वाढ झालेली आहे आणि म्हणजे त्याला आपण LGV म्हणतो, त्या वाहनांवरती ती वाढ आहे. त्याचा भुर्दंड मोठा बसू शकतो, कारण जवळपास 625 कोटी रुपये सरकारला यातनं जास्त महसूल मिळणं अपेक्षित आहे. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे जी मुद्रांक शुल्काबाबत आहे की ज्याचा आपल्या सर्वांशी कधी ना कधी संबंध येतोच. म्हणजे तुम्ही साठेखत करता आणि साठेखतामध्ये तुम्ही पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरलेली असते, तर ती स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर जेव्हा तुम्ही खरेदी खताला जाता तेव्हाच त्यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपयाचाच स्टॅम्प घ्यावा लागतो, स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो. तर त्यासाठी आता 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागणार आहे. मी त्याच्यामध्ये जरा थोडंसं 100 रुपयाऐवजी 500 रुपयाचा खर्च हा आता खरेदीदारांना किंवा खरेदीदारांना करावा लागू शकतो. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं जे आहे की अनेकदा असं काय होतं की तुम्हाला एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर त्या प्रॉपर्टी घेताना तुम्हाला ते प्रॉपर्टीजवरती किती टॅक्स भरायचा आहे, किती तुम्हाला मुद्रांक शुल्क भरायचं आहे हे तुम्हाला माहिती नसतं. आणि मग तुम्ही ते प्रॉपर्टी खरेदी करायच्या आधीच तुम्ही मुद्रांक शुल्क विभागाकडे जाता आणि आम्हाला याच्यावरती किती मुद्रांक शुल्क भरणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग मुद्रांक शुल्काचे अधिकारी येतात, साईट व्हिजिट करतात आणि मग त्यानंतर तुम्हाला त्यावर मुद्रांक शुल्क भरायचा असतो. मग आता याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. सरकार असं आता म्हणतं आहे, जे दर्शनी मूल्य आहे तुमच्या व्यवहाराचं, म्हणजे तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये जी काही किंमत टाकता आहात त्याच्यावरती आधी तुम्हाला मुद्रांक शुल्क भरावं लागेल आणि त्यानंतर मग तुम्हाला तो जो दस्त आहे तो दस्त त्या दस्तावरती अधिकृत मुद्रांक शुल्क किती भरायचं आहे ते तुम्हाला मुद्रांक विभाग ठरवून देईल. आधी काय व्हायचं की फक्त तुम्ही एक साध्या कागदावरती जरी दिलं की आम्ही असा व्यवहार करतो आहोत, पण या जागेवरती आम्हाला किती मुद्रांक शुल्क भरायचं हे काही कळत नाहीये, तर मुद्रांक विभागाने आम्हाला सांगावं अशी एक तरतूद होती. मात्र त्याचा अनेकदा गैरफायदा घेतला जात होता. ती पळवाट आता बंद केलेली आहे आणि तुमच्या दोघांमधला जो काही व्यवहार ठरलेला आहे त्याचं दर्शनी मूल्य आहे तेवढं तरी तुम्हाला त्या दर्शनी मूल्यावरती 5 किंवा 6% आधी मुद्रांक शुल्क भरा आणि त्यानंतर अधिकृत मुद्रांक शुल्क किती भरायचं आहे यासाठीचा अर्ज तुम्हाला मुद्रांक विभागाकडे करायचा आहे. म्हणजे टॅक्स वाढण्यामध्ये फक्त हलक्या मोटार वाहनांवरती, EVवरती, CNGवरती टॅक्स वाढलेला आहे आणि मुद्रांकामध्ये थोडेफार बदल केलेले आहेत. याच्यावरती कोणत्याही
म्हणजे बोजा जो आहे तो सामान्य माणसावरती वाढणार नाही याची काळजी या बजेटमध्ये घेण्यात आलेली आहे. आता लाडक्या बहिणीची थोडीशी निराशा होऊ शकते, पण आधी म्हटलं तसं सरकारनं आता ठरवलेलं दिसतंय की रेवडी कल्चरऐवजी थोडंसं पायाभूत सुविधांवरती काम करावं, असा संकल्प या बजेटमधनं दिसून येतो आहे. तुम्हाला हा अर्थसंकल्प कसा वाटला हे आवर्जून कळवा. पाहत राहा लेट्सअप मराठी आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढी मात्र विनंती.